खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटला की हिंदू धर्मातील सण उत्सवांचा रेलचेला असणारा महिना आणि याच महिन्यामध्ये ओतूर गावचं ग्रामदैवत भगवान कपरदिपेश्वर महाराजांचा यात्रा महोत्सव उत्तर पुणे जिल्ह्यात किंबहुना संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा भरणारी ही ओतूर गावची यात्रा आणि या यात्रेचं नियोजन कपरदिपेश्वर देवधर्म संस्थेच्या वतीने दरवर्षी केलं जातं। याही वर्षी त्याच पद्धतीने या यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। अगदी आज पहिला सोमवारी त्या ठिकाणी कपरदिपेश्वर मंदिरामध्ये तांदळाच्या कलात्मक दिंडी तयार करण्यात आलेली आहे। त्यानंतर त्या ठिकाणी शालेय दिंडी स्पर्धा, यामध्ये परिसरातील ज्या शाळा आहेत त्या शाळेतील लहान विद्यार्थी दिंड्या घेऊन मंदिराकडे येतात आणि त्यांना या ठिकाणी मंदिराजवळ आल्यानंतर त्यांना डायरेक्ट दर्शन लहान मुलांना दिलं जातं। त्याचबरोबर दुपारी 12 ते साधारण 4 वाजेपर्यंत पांढरी मारुती मंदिराजवळ आज पहिल्या सोमवारी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने आजचं हे पहिल्या दिवसाचं पहिल्या सोमवारचं नियोजन। त्यानंतर येणारा दुसऱ्या सोमवारी या ठिकाणी कलात्मक 2 तांदळाच्या पिंडी तयार होतात। बरोबर 6 वाजता महाआरती होऊन भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जातं। त्याचबरोबर दुसऱ्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी संगीत भजन महोत्सव पांढरी मारुती मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आणि अशा पद्धतीने दुसऱ्या श्रावणी सोमवारचं या ठिकाणी नियोजन केलं जातं। आणि खऱ्या अर्थाने या यात्रेचे जो सोमवार तिसरा सोमवार हा अतिशय मोठी यात्रा भरणारा सोमवार, तिसरा, चौथा, 5वा सोमवार। तिसऱ्या सोमवारचं वैशिष्ट्य असं की पहिल्या 2 सोमवारप्रमाणेच तांदळाच्या कलात्मक पहिल्या सोमवारी 1 पिंड तयार झाली, दुसऱ्या सोमवारी 2 पिंडी तयार झाल्या, तिसऱ्या सोमवारी 3 पिंडी तयार होतात। आणि त्यानंतर दुपारी बरोबर 1:30 वाजता या ठिकाणी स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे तथा जांभरशेठ कुस्ती स्टेडियममध्ये कुस्त्यांचा हंगामा, कुस्त्यांचा पट साधारण 4 ते 5 तास या ठिकाणी हौशी मल्ल कुस्त्या खेळत असतात। अशा पद्धतीने तिसऱ्या श्रावणी सोमवारचं नियोजन। त्यानंतरचा चौथा श्रावणी सोमवार मंदिरामध्ये 4 कलात्मक पिंडी तयार केल्या जातात। त्यानंतर दुपारी बरोबर 1:30 वाजता या ठिकाणी पुन्हा एकदा कुस्त्यांचा फड सुरू होतो। हा फडही साधारण 4-5 तास चालतो। त्यानंतर येणारा मंगळवारी या ठिकाणी शिळा हंगामा साधारण 10 वाजता चालू होतो आणि तदनंतर 2 वाजेपर्यंत तो हंगामा चालतो। अशा पद्धतीने यात्रेचं नियोजन होतं। यावर्षी योगायोगाने 5 सोमवार आलेले आहेत आणि 5व्या सोमवारी या ठिकाणी भाविकांसाठी मंदिर सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून तर रात्री 6-11 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे। याही सोमवारी कलात्मक तांदळाच्या पिंडी तयार केल्या जाणार आहे, याची भाविकांनी नोंद घ्यायची। संपूर्ण महिनाभर चालणारी यात्रा, या यात्रेमध्ये अनेक दानशूर भाविक त्याचबरोबर अन्नदाते या ठिकाणी आलेल्या सर्व यात्रेकरूंना या ठिकाणी प्रसादाचं वाटप करत असतात। आज पहिल्या सोमवारी या ठिकाणी नवोदित गणेशवाणी मंडळ कोरीलावे या मंडळाने भाविकांसाठी केळी आणि चिक्कीचा प्रसादाचं वाटप केलेलं आहे। अशा पद्धतीने प्रत्येक सोमवारी गावातील अनेक ग्रुप आहेत ते या ठिकाणी अन्नदानाचं काम प्रत्येक सोमवारी करत असतात। त्यांनाही तुमच्या माध्यमातून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटतो तो या पद्धतीने की 25 ऑगस्ट रोजी कैलासवासी आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे तथा जांभरशेठ यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री व शरद पवार गटाचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी 25 ऑगस्ट रविवारचा दिवस आहे। त्या दिवशी या ठिकाणी ओतूरमध्ये चैतन्य विद्यालयाच्या पटांगणामध्ये या ठिकाणी साहेबांच्या हस्ते कैलासवासी आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। याही कार्यक्रमाला सर्व भाविकांनी, ग्रामस्थांनी त्याचबरोबर तालुक्यातील सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावं ही या माध्यमातून एक विनंती।